आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। नमस्कार गुरुजी। अहिल्यादेवी, श्रीकांतराव, अगदी ब्राह्म मुहूर्तावर येणं केलं, काही विशेष? गुरुजी, आमच्या घराला कोणाची तरी नजर लागली आहे। म्हणजे संकटांची मालिकाच जणू चालू आहे। कुणा ना कोणाच्या तरी जीवावर बेतलेलं असतं। याआधी अशा प्रकारची संकट आलेली आहेत आणि आम्ही ती परतवूनही लावली आहेत। पण हे जरा वेगळं वाटतंय। गुरुजी, तुम्हीच काहीतरी उपाय सांगा आणि ही संकटांची मालिका कशी थांबेल त्याच्यावरही काहीतरी सांगा। म्हणजे काही पूजा किंवा व्रत करायचं असेल तर सांगा, आम्ही ते मनोभावे करू। तुम्ही दोघंही तुमच्या घरासाठी काहीही कराल याची आम्हाला खात्री आहे, पण सगळ्या गोष्टी तुमच्या हातात नाही आहेत। खरं तर त्या कोणाच्याच हातात नसतात। मी तुम्हाला मागं सांगितलं होतं की घरामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना करा, पण ती प्रतिष्ठापना झाली नाही, त्या पूजेमध्ये विघ्न आलं। हे चांगलं लक्षण नाहीये, हा मूर्तीचा अवमान आहे। आणि गुरुजींनी सांगितले होते की या मूर्तीचा अवमान झाला तर जो प्रलय येईल त्यापासून वाचणे अशक्य आहे। जे व्हायला नको तेच घडलं। आता यातून काहीतरी अरिष्ट नक्की येणार। गुरुजी, जे झालं ते झालं, म्हणजे कुणाच्याच हातात नव्हतं ते। काहीतरी उपाय असेल ना, जेणेकरून आमच्या घरावरती येणारं संकट टळेल। अहिल्यादेवी, तुम्हाला वाटतंय का की तुमच्या जीवावरचं संकट टळेल? आणि जरी तुमच्या जीवावरचं संकट टळलं तरी ते दुसऱ्याच्या जीवावर बेतणार आहे, आणि हे त्याला कळेल की नाही हे मी नाही सांगू शकत। अरे देवा, आता कोणाच्या जीवावर बेतणार आहे? ते जर मला माहित असतं तर त्या व्यक्तीला मी सुरक्षित केलं असतं ना। किंबहुना तुमच्या घरावर संकट येऊच दिलं नसतं। संकट येणार हे नक्की आहे, ते जीवावर बेतणार हेही नक्कीच आहे। आपण फक्त त्यावर उपाय योजू शकतो। गुरुजी, आता सगळी भिस्त तुमच्यावर आहे। तुम्हीच काय तो उपाय सांगा। हो गुरुजी। आहे एक उपाय आहे, म्हणजे आपण प्रयत्न करू शकतो। एक पूजा आहे। हा, मग वेळ कशाला घालवायचा? आजच करून घेऊ ती पूजा। अहिल्यादेवी, ते इतकं सोपं नाहीये। त्यासाठी मला कोणाची तरी अनुमती घ्यावी लागणार आहे। गुरुजी, आमचं घर आहे, आमच्या घरात पूजा करायची, त्यात इतर कोणाच्या अनुमतीची काय गरज आहे? अहिल्यादेवी, आपल्याला वाटतं की आपण मालक आहोत। या चराचराचा मालक कुणी वेगळाच आहे हो। सगळे निर्णय तोच घेतो, तोच ठरवतो कुणाच्या आयुष्याची दोरी बळकट करायची आणि कुणाच्या आयुष्याची दोरी कमकुवत ठेवायची। करता करविता जगन नियंता दुसराच आहे हो, कुणीतरी दुसराच आहे। हो, पण तुम्ही काळजी करू नका, धीर धरा। आज येतो मी घरी तुमच्याकडे, भेटूया। बरं सावित्री, आदित्यला सांग की कुठे बाहेर जाऊ नकोस, गुरुजी येणार आहेत। बरं। नाहीतर थांब,
तू नको जाऊ, मीच सांगते त्याला. असू दे, नको नंतर पिते. मी अदृश्य झालीये का तुझ्यासाठी? मी पाहताना तुला कळले नव्याने मला धागा मनांचा असा हळुवार मी जोडला भेटू पुन्हा हरवू पुन्हा शोधू पुन्हा त्या खुणांना नवासा इशारा हवासा इशारा मनमोही इशारा तुझा भिर भिर वाऱ्यावरी झर झर आल्या सरी थेंब थेंब प्रेम वेचते अलगद मिठी मध्ये हात घे हातामध्ये बोलू दे नजर बोलू दे रंगू पुन्हा तरंगू पुन्हा विलगू पुन्हा सावल्याना प्रीतम तुला जादूगर म्हणतो ना ते उगीच नाही. रोज काही ना काही जादू करत असतेस तू या तुझ्या डोळ्यांनी. रोज नव्याने प्रेमात पडतोय पारू. आदित्य, अरे तू इतक्या लवकर तयार पण झालास? हो अगं आई, ऍक्च्युली आज ऑफिसमध्ये जरा काही मीटिंग्स लाईन अप आहे आणि त्यात प्रीतमही नाही ना, सो थोडं लोड जास्त आहे. पण आज तू ऑफिसला गेला नाहीस तर नाही का चालणार? म्हणजे मोहनला सांग ना मीटिंग्स करायला. का आई? म्हणजे घरी काही महत्वाचं काम आहे का? अरे गुरुजी येणार आहेत, तर मला असं वाटतं तू थांबलास तर बरं होईल. ओ बरं ठीक आहे, मी ऑफिसमध्ये फोन करून या काही मीटिंग्स पोस्टपोन करता येत आहे का ते बघतो. उगाच मोहन काकाला त्रास नको. बर, थँक्यू.